मित्रांनो 2026मध्ये मार्च महिन्यामध्ये आता तुलिप गार्डन ओपन झालेलं आहे आणि आता मी तुलिप गार्डनमध्ये आहोत। अतिशय सुंदर अशी फुलांची रचना केलेली आहे। आमची सगळी मंडळी तुलिप गार्डनचा आनंद घेताना अतिशय मनमोहक अशा पद्धतीने सगळे तुलिप फुलांची रचना केलेली आहे। आज 29 मार्च 2026 आणि तुलिप गार्डन आम्ही आलेलो आहोत काश्मीरला। अतिशय सुंदर अशी सगळी फुलं फुललेली आहेत। खूप सुंदर फ्रेश फुलं वाटतात सगळी, मस्त वाटतं गार्डन। तुम्ही पण नक्की विजिट करा तुलिप गार्डन। 20च दिवस असतं साधारण महिन्याचं, वर्षापैकी साधारण 20 मार्चला ओपन होतं आणि 10 एप्रिलपर्यंत साधारण हे गार्डन ओपन असतं। तर काश्मीरला तुम्ही याचं प्लॅनिंग करत असाल तर लवकरात लवकर प्लॅन करा, कारण हे गार्डन जास्तीत जास्त 10 एप्रिलपर्यंत चालू असेल। मित्रांनो, काश्मीरला आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये व्हिजिट करण्याचा हा एक फायदा आहे की अजूनही गुलमर्ग, सोनमर्ग या ठिकाणी भरपूर प्रमाणात बर्फ आहे। एप्रिलच्या साधारण 10 ते 12 तारखेपर्यंत तुलिप गार्डनमधली फुले अतिशय सुंदर आणि मनमोहक असतात। त्याच्यानंतर हे थोडीशी फुलं कोमेजायला लागतात किंवा जी भरपूर प्रमाणात जे तुलिप दिसत आहे त्या तुलिपच्या बऱ्याचशा लाईन्स कमी होतात। त्यामुळे जर तुम्हाला बर्फ एन्जॉय करायचं असेल किंवा हे फेमस तुलिप गार्डन जर व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही साधारण 10 ते 15 एप्रिलपर्यंतच काश्मीरला येण्याचा प्लॅन करा। त्याच्यानंतरही काश्मीर सुंदर आहे, परंतु तुम्हाला तुलिप आणि बर्फ कमी प्रमाणात बघायला मिळेल। या तुलिप गार्डनचं तिकीट फक्त 100 रुपये पर पर्सन आहे। तुलिप गार्डन हे श्रीनगरच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे। इथून जवळच बोटॅनिकल गार्डन, चष्मेशाही आणि मुघल गार्डन ही गार्डनसुद्धा इथून जवळ आहेत। श्रीनगरचं तुलिप गार्डन हे साधारण 74 एकरमध्ये पसरलेलं आहे। भरपूर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि वेगवेगळ्या रंगाची फुलं यावर्षी इथे गार्डनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। भारतामध्ये तुलिप गार्डन हे एकमेव श्रीनगरमध्येच तुम्हाला बघायला मिळतं। त्यामुळे दरवर्षी साधारण 20 मार्च ते 12 एप्रिल किंवा 15 एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त हे गार्डन ओपन असतं। त्यामुळं या आता लोकांना बरंचसं माहिती झालेलं आहे। त्यामुळं या पिरियडमध्ये आता काश्मीरमध्ये भरपूर गर्दी व्हायला लागलेली आहे। संपूर्ण भारतातील पर्यटक तुलिप गार्डन बघायला येतात। त्याचबरोबर स्थानिक लोकसुद्धा भरपूर प्रमाणात हे गार्डन बघायला येतात। तुलिप गार्डन हे काश्मीरच्या पर्यटनामधील आता एक मुख्य भाग झालेला आहे आणि दरवर्षी या ठिकाणी तुम्हाला काही ना काही नवीन डेव्हलपमेंट बघायला मिळते।